गरीब लोगों को इस महंगाई के जमाने में दवाइयाँ खरीदना मुश्किल बन गया है। इसलिए प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र योजना के तहत आलम खान इन्होंने अंबरनाथ शहर में 5 शाखाएं शुरू की है। तो जल्दी कीजिए और इस बेहतरीन अवसर का लाभ उठाएं। नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताजा खबरों की तरफ। हाउसिंग बोर्ड के 192 फ्लैट धारक 11 दिनों से अनशन पर बैठे हैं। अंबरनाथ शहर के हाउसिंग बोर्ड के 192 फ्लैट धारकों को 12 वर्ष पूर्व उनकी इमारत को तोड़कर यह करार किया गया था कि 3 वर्ष तक नई इमारत में फ्लैट दिए जाएंगे और उन्हें हर महीने का किराया भी दिया जाएगा। लेकिन आज तक इमारत का काम अधूरा है। उन्हें बिल्डर द्वारा किराया भी नहीं दिया जा रहा है। 12 वर्ष पूर्व तत्कालीन पालक मंत्री और आज के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे इन्होंने इन फ्लैट धारकों को इस काम का भूमि पूजन कर आश्वासन दिया था, जो अब तक पूरा नहीं किया गया। यहाँ के रहवासियों को ना ही फ्लैट दिए गए और ना ही घर का किराया। इनमें से कुछ फ्लैट धारकों की मौत हुई है और कई लोगों को तो रहने के लिए जगह तक नहीं है। वे रेलवे स्टेशन पर रहकर अपना गुजारा कर रहे हैं। इन फ्लैट धारकों द्वारा कई बार अनशन किया गया है, लेकिन बिल्डर द्वारा हर बार आश्वासन देकर अनशन को समाप्त किया जाता है। यह बिल्डरों की राजनीति है या सियासत की राजनीति, ऐसा सवाल यह लोग उपस्थित कर रहे हैं। अंबरनाथ शहर के सभी सत्ताधारी, विरोधी पक्ष, नगरपालिका प्रशासन सिर्फ और सिर्फ तमाशा देख रहे हैं। इन पीड़ित नागरिकों की मदद करने कोई आगे नहीं आ रहा है। पुलिस प्रशासन भी चुप्पी साधे हुए है। अब हम क्या करें, किसके पास न्याय मांगे, हमें हमारा घर कब तक मिलेगा, ऐसा सवाल यह नागरिक कर रहे हैं। विकासक मेसर्स क्रिसल, बालाजी बिल्डकॉन के संस्थापक जेरी डेविड एवं विजन चिंदरकर, इन्होंने पूर्व ठाणे जिला शिवसेना प्रमुख एवं तत्कालीन पालक मंत्री और आज के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे इनके हाथों से भूमि पूजन करके कार्य की शुरुआत की थी, लेकिन बिल्डर ने उनको कई वर्षों से किराया नहीं दिया है। यह किराया दिया जाए एवं इमारत का काम 1 वर्ष के अंदर पूरा करके फ्लैट देने की मांग को लेकर पीड़ित रहवासी अनशन पर बैठे हैं। उन्होंने मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, सांसद डॉक्टर श्रीकांत जी शिंदे, विधायक डॉक्टर बालाजी किनीकर इनसे न्याय की गुहार लगाई है। उन्होंने कहा कि हमें न्याय नहीं मिला तो हम निर्माणाधीन बंद इमारत की छत से कूदकर आत्महत्या करेंगे। बिल्डर नया करारनामा भी करे, ऐसा अनशनकर्ताओं ने कहा है। अनशन पर प्रकाश शिंदे, प्रज्ञा शिंदे, नरसिंह मानी, जयश्री खेरनार, शकुंतला पाटिल, अनीता दाभोलकर आदि दर्जनों फ्लैट धारक बैठे हैं। उनकी सुनवाई शहर का कोई नेता, कोई पक्ष नहीं कर रहा है। पहिला नफा या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांचा कसा होईल याला प्राधान्य द्या, अशा प्रकारचे मी या सगळ्या मंडळींना सांगितले। आणि म्हणून निश्चितपणे आमचे सगळे या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले आमचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। निश्चितपणे आपण काळजी करू नका आणि या ठिकाणी आज जी सुरुवात झालेली आहे ही सुरुवात याच वेगाने पुढे आपण जर नेली तर निश्चितपणे या ठिकाणी लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल आणि आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या अपेक्षितलं घर या ठिकाणी आपल्याला मिळेल अशी खात्री मी देऊ शकतो। कारण हे सगळ्या मुलांना ओळख पडते आणि निश्चितपणे दिलेला शब्द ते पाळतील आणि नाहीतर मी बसलेलो आहे आपल्या बाजूने। त्यामुळे आपल्या बाजूने मी असल्यामुळे आपण काही काळजी करू नका। आमची सगळी शिवसेनेची पदाधिकारी मंडळी आपल्या सोबत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो। एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झाला। बच्चे कंपनीचं तिकडे काहीतरी खाऊ वाटत चालू आहे। बच्चे कंपनीशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला मजा नसते, शोभा नसते। त्यामुळे त्यांचा आनंद त्यांना घेऊ द्या। पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन। आपल्याला मनापासून शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिंग खंडेराव माने, श्री गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटी, बिल्डिंग नंबर 11, 163 इथला मूळ रहिवासी असून आमचे गेले 12 वर्षापूर्वी मेसेस
क्रिस्टल बालाजी बिल्डकॉन ग्रुपचे ठाण्यातील बिल्डर्स श्री चिंदरकर, बाळा चिंदरकर आणि जेरी डेव्हिड यांच्याशी आमचा मूळ करार झाला होता 12 वर्षापूर्वी. त्यावेळेस दरवर्षी 10% वाढ याप्रमाणे आम्हाला भाडे करार त्यांनी केला होता. आम्हाला भाडं द्यायचं मान्य केलं होतं. 3 वर्ष व्यवस्थित केले. त्यानंतर आता त्या कराराची लांबी 5 वर्षाची आहे. 5 वर्षाची असते. आता मुदत संपून गेलेली आहे, पण अद्याप त्यांनी नूतनीकरण केलेलं नाही. आमचे 5 वर्षापासूनचे भाडे त्यांनी थकवलेलं आहे. या थकीत भाड्यासह आणि आम्हाला नवीन ॲग्रीमेंट वैयक्तिक तसेच सोसायटीबरोबर करून देण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. या म्हाडाच्या आपल्या घराचं बिल्डिंग तोडण्यापूर्वी नवीन बांधकामासाठी उद्घाटन केलं. त्याप्रसंगी सध्याचे CM मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः नारळ फोडून त्या इमारतीचं शुभ भूमिपूजन करून सुरुवात झालेली आहे. त्यावेळेसही त्यांनी शब्द दिला होता की 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा निवास देऊनच मग पुढील त्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. पण ही फक्त आश्वासनं झालेली आहेत. आणि या ठिकाणी या लोकांनी कुठे गेलेले आहेत आमचे पत्र आम्ही यापूर्वी गेल्या वर्षी ही फेब्रुवारी महिन्यामध्ये संप असाच पुकारला होता. उपोषण पुकारलेलं होतं. त्याही वेळेस आम्हाला खोटी आश्वासनं देण्यात आली. आम्ही ते आश्वासन पाळून स्थगिती केली होती. शिंदे आता आम्ही किती वर्ष म्हणजे आता आम्ही फेब्रुवारीमध्ये पण आम्ही उपोषण केलं. बिल्डर आला, आम्हाला सांगितलं की तुम्हाला भाडं देण्यात येईल सगळं. आम्हाला संबंधित जे इथे सिनियर PI होते सोनावणे साहेब, त्यांनी आम्हाला मध्यस्थी करून आम्हाला सांगितलं की तुमचं सगळं व्यवस्थित होईल. पण शेवटी म्हणतात ना की मराठीत म्हण ये रे माझ्या मागल्या, तसंच आमचं चाललेलं आहे. काहीच याच्यामध्ये काहीच म्हणाल ना, काहीच प्रगती नाही आहे किंवा काही नाही. तुम्ही बघाल आमच्या बिल्डिंग ह्या ज्या आहे 12 वर्षापासून इथे बरेच जे वृद्ध बसलेले त्यांच्याकडे ना काहींची अशी अवस्था आहे की जे भाडं भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. आणि हे आमचे 5-5 वर्षाचे भाडे थकून बसलेले आहेत. ना आम्हाला घर देत आहेत ना भाडे देत आहेत. फक्त म्हणतात अंबरनाथचा विकास. खासदार डॉक्टर साहेब येतात, खासदार माननीय श्रीकांत शिंदे म्हणतात अंबरनाथचा विकास, त्याची पाहणी करायला येतात, गार्डन बनवतात. पण आमच्या मुलांना घरच नाही आहे तर ते गार्डनमध्ये काय खेळतील. येतात वृद्धाश्रम हे करतात. पण वृद्धाश्रम बनवून आमचे जे वृद्ध आहेत त्यांची हक्काची जी घरं आहेत त्यांना त्या हक्काच्या घरामध्ये राहायला नाही आहे. आणि हे येऊन फक्त पाहणी का अंबरनाथमध्ये आमची हाऊसिंग बोर्ड येत नाही का. आज 12 वर्षापासून आम्ही इतके त्रस्त झालो ना. प्रत्येकजण ह्या आशेमध्ये कितीतरी जण आमचे गेले. आमचे जे काही वयस्कर वृद्ध जे होते की आम्ही येऊन ह्या घरामध्ये राहू, ज्यांनी जिथून म्हणजे संसाराला म्हणतात ना 1 रुपयापासून सुरुवात केलेली होती, ते लोकांनी इथून सगळ्यांनी आणि इथे परत येऊन आम्ही आमच्या घरात काही दिवस राहू. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला असं म्हटलं होतं की जोपर्यंत आम्ही तुमच्या घराच्या चाव्या देणार नाहीत तोपर्यंत आमचे पदाधिकारी शांत बसणार नाहीत. कुठे मी त्यांना हात जोडून विनंती करते, कुठे तुम्ही, कुठे गेले तुम्ही सगळे म्हणता. आता जसं अयोध्येचा प्रश्न आहे का म्हणे की सगळे झेंडे लावा. अरे आम्हाला घरच नाही आहे तर आम्ही झेंडे कुठून लावू. अंबरनाथ महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डची रहिवासी. आज आमच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि इथे कुणीही आमची दखल घेतलेली नाही आहे. तर इथे सगळे वृद्ध महिला वगैरे बसलेले आहेत. असं चालणार नाही आहे, कारण इथे लोकांमध्ये खूप चिडचिड निर्माण व्हायला लागलेली आहे. लोक रस्त्यावरती उतरायचं नाव घेतात आहे. कोणी म्हणतं आम्ही वरून आत्महत्या करू. तर हे सगळं घडण्यापेक्षा आमचं जे शांततेत जे चाललेलं आहे साखळी उपोषण, तर ह्याला कुठलाही डाग न लागू देता तुम्ही लवकरात लवकर जर दखल घेतली तर बरं होईल. तर जे पण बिल्डर्स आहेत, चिंदरकर म्हणा, डेव्हिड म्हणा, तर त्यांनी लवकरात लवकर येऊन सनी इथे दखल घ्यावी. नाही तर इथं काहीतरी वेगळा प्रकार घडेल असं सगळं चित्र इथे दिसून राहिलेलं आहे. तर मेहरबानी करा आणि इथे येऊन सनी तुम्ही लोकांची भेट घ्या. त्यांच्या काय मागण्या आहेत त्या तुम्ही बघा. आणि आमचं जे शांततेत चाललेलं उपोषण आहे याला कुठेही डाग न लावता आम्हाला हे उपोषण करायचं आहे. पण हे असं जर चालू राहिलं तर इथे काहीतरी घडेल आता असं वाटायला चित्र दिसून राहिलेलं आहे.
एवढेच माझं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत, जे काय थकीत भाडं आहे आणि घर आहे, हे लवकरात लवकर तुम्ही द्या. बस एवढीच माझी विनंती. सर्वांना पुन्हा कडकडीची विनंती आहे की जवळजवळ 10 वर्षापासून आम्ही बेघर झालेलो आहोत. पुन्हा सर्वांना आपल्या चिंद्रेकर साहेबांना, जेरी डेव्हिड साहेबांनी अजूनसुद्धा आमची दखल घ्यावी. आम्ही किती वाट बघावे हो. अक्षरशः आमच्या आईवडिलांनी घरसाठी मरून गेलेत, परंतु अजून त्यांना घर मिळालं नाही. तर पुन्हा आमच्यावरती मरण्याची वेळ येऊ देऊ नका, हीच आपणास विनंती आहे. आणि लवकरात लवकर या उपोषणाची आपण दखल घ्यावी, हीच आपणास विनंती. डेली न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.